सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आगामी संक्रांत उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकसह येवल्यात नायलॉन मांजाचा उपद्रव पाहायला मिळत आहे। येवला सिन्नर या ठिकाणी नायलॉन मांजामुळे गळा कापून 5 ते 6 घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर येवला शहर पोलिसांनी धडक कारवाई करत नांदगाव रोड परिसरात छापा घालत संशयित मनसूर शेख याच्याकडून 10 नायलॉन मांजा रीळ तसेच कामानीपुरा भागात योगेश लकारे याच्याकडून 9 नायलॉन मांजा रीळ जप्त केले आहे। या दोघांवर देखील पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान काही उत्साहित पतंग उडवणाऱ्यांकडून नायलॉन मांजा भरलेल्या 3 आसऱ्यांसह नायलॉन मांजा येवला शहर पोलिसांनी जप्त केला आहे। या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करीत आहे। सर्वांना नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। आज आपल्याला मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे येवल्यात 2 ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होणार आहे अशी बातमी मिळाली होती। त्या अनुषंगाने येवला शहर पोलिसांच्या वतीने 2 आरोपी योगेश लकारे आणि मनसूर शेख यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 19 नायलॉन मांजाचे रील जप्त करण्यात आलेले आहेत। त्या दोघांवर भारतीय न्याय संहिताचे कलम 223 आणि पर्यावरण संरक्षणचे कलम 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पुढील तपास चालू आहे। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला।